एका छोट्याशा गावात एका टोकाला असलेल्या जुन्या जीर्ण झोपडीत लता आणि मीना या दोन बहिणी राहत होत्या. काही वर्षापूर्वी झालेल्या एका भीषण अपघातात त्यांचे आई वडील काळाच्या पडद्याआड गेले होते. त्यांच्या जाण्यानंतर या दोन बहिणी एकमेकींचा आधार बनल्या होत्या. एके दिवशी मीना आपल्या मस्तीत झुलत मंदिरातून परत येत होती. हातात पूजेची ताट होती आणि चेहऱ्यावर तीच जुनी निरागस हसू उमटलेलं होते. अगं मीना, एवढा उशीर? सूर्य डोक्यावर आला आहे आणि तू अजूनही फुलपाखरासारखी मंदिराभोवती फिरत होतीस. दीदी, मी लवकर येणारच होते, पण गौरी काकीची बकरी झुडपात अडकली होती. तिला सोडवायला थोडा वेळ लागला. अगं, तुला काय पडली आहे? घरात चूल पेटो वा ना पेटो, तू सगळ्यांची मदत करतच फिरतेस. अगं दीदी, रागावतेस कशाला? आई म्हणायची, जो दुसऱ्यांच्या उपयोगी पडतो तोच खरा माणूस. अगं, आई आता नाही आहेत आणि त्यांच्या शिकवणीला या जगात आता काहीच किंमत उरलेली नाही. आता कुणीही कुणासाठी काही करत नाही. मीना गप्प झाली. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी उदासी पसरली. ती झोपडीच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या लाकडी संदुकाकडे गेली, ज्यात अजूनही आईच्या आठवणी श्वास घेत होत्या. तिने संदूक उघडून एक साडी बाहेर काढली. ती साडी हळूवारपणे हातात घेत मीना म्हणाली, दीदी, ही साडी आई घालत असताना ती आपल्याकडे पाहून हसायची आणि म्हणायची, तुम्ही दोघी एकमेकींचा आधार बनून राहा. हे ऐकताच लताचे डोळे पाणावले. क्षणभर तिचे डोळे ओलावले, पण भावना लपवत ती म्हणाली, मी तुझ्याशी खूप कठोर वागते मीना, कारण मला भीती वाटते. उद्या तुला काही झाले तर मी एकटी कशी जगेन? या जगाने माझ्याकडून सगळंच हिरावून घेतलं आहे. मला नको आहे तूही माझ्यासारखी कमकुवत व्हावीस, म्हणून मी तुला मजबूत बनवत आहे. दीदी, तू कमकुवत नाहीस आणि तूच तर खरी माझी ताकद आहेस. तू माझा हात धरून ठेवलास तर या जगातील कुठलेही वादळ मला हलवू शकणार नाही. मीना हे बोलताच आई वडिलांच्या जाण्यानंतर पहिल्यांदाच लताच्या ओठावर हलकंसं हसू उमटलं. त्याच वेळी गावाच्या पाय वाटेवरून 3 सावल्या त्यांच्या झोपडीकडे येताना दिसू लागल्या. धर्मपाल, विमला आणि त्यांचा मुलगा रमण. ते सर्व त्या दोघी बहिणींचे सख्खे काका काकू होते. अगं लता, कशी आहेस ग माझी मुलगी? नीट आहेस ना? भाऊ बहिणी गेल्यानंतर जगणं फार अवघड झालं असेल ना? आम्ही ठीक आहोत काका, जे आहे त्यात आम्ही समाधानी आहोत. अगं लता, तुमच्या वाट्याची जमीन आमच्या नावावर करून दिली तर आम्ही तुम्हा दोघींना आमच्याकडे राहू देऊ. आमच्या सोबत राहिलात तर फार सुखात राहाल. हो आई, तू बरोबर बोलतेस. यांचं घरही जुनं झालं आहे आणि ही जमीन तर आता फारच जुनी झाली आहे. तशीही हे नुसतीच पडून आहे आणि वाया जात आहे. हे ऐकताच लताच्या डोळ्यात जणू आगच चमकली. अरे, आम्हाला कुणाचीही गरज नाही. पिताजींची जमीन ही आमच्या आई वडिलांची शेवटची निशाणी आहे. ती आम्ही असं सहज कुणाला देणार नाही. अगं बाई, तुमची शेत जमीन तरी काय उपयोगाची आहे? तीही तर नापीकच पडली आहे ना. आणि जग समजूतदारपणे चालतं. बायका शेत नांगरत नाहीत. बघशीलच तू, एक दिवस रडतच आमच्याकडेच येशील, तेव्हा कळेल की नातलगाशी तोंड फिरवायचं नसतं. हे सगळं बोलून धर्मपाल, विमला आणि रमण तिथून निघून गेले. पण हे सगळं मीना घराच्या आतून ऐकत होती. ते सर्व ऐकून तिचा चेहरा उतरला. दीदी, खरंच आपण एकट्या पडू का? ते लोक आपली जमीन हडपायची बघत आहेत. हो मीना, पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत कुणीही आपल्या जमिनीला हात लावू शकत नाही आणि तुला काहीही होऊ देणार नाही.
रात्रीची वेळ होती. दोन्ही बहिणी चुलीपाशी बसलेल्या होत्या. दीदी, आईची साडी मी नीट सांभाळून परत संदुकात ठेवली आहे. आणि हो दीदी, उद्या गावात भागवत कथा आहे. आपण जाऊया ना, मनाला थोडी शांतता मिळेल ऐकून. नाही, नको मीना. लोक बोलतात आणि टोमणे मारतात. म्हणतात की आपण प्रसादाच्या लालसेने जातो. पण आपण चांगले आहोत ना दीदी. आपण कधीच कुणाकडून मदत घेतलेली नाही. दीदी, आपल्याला भीतीने नाही तर धैर्याने जगायला हवं. नाही मीना, आपण जाणार नाही. देव सगळ्यात आहे. तू इथूनच देवाची पूजा कर. मंदिरातही जा, पण तिथं जाण्याची काही गरज नाही. दीदी, आई बाबा नसताना या रात्री आणखीनच भीतीदायक वाटतात. हो मीना, पण आता आपण आई बाबा दोघांचीही जबाबदारी पार पाडत आहोत ना. आपल्याला हार मानायची नाही. ही जमीन आणि हे घर सगळं काही त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ते जपायचं आहे. कारण याच गोष्टीमध्ये आई बाबांच्या आठवणी जिवंत आहेत. लता स्वभावाने अतिशय धैर्यवान होती. ती कुणाचीही मदत घ्यायला तयार नव्हती. मात्र आपल्या लहान बहिणीबद्दल तिला कायम काळजी वाटत असे. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा दोघी बहिणी शेतावर पोहोचल्या, तेव्हा त्यांना दिसलं की जमिनीच्या मधोमध एक खुंटी रोवलेली होती. दीदी, या शेताच्या मधोमध ही खुंटी कोणी रोवली? काल तरी इथे काहीच नव्हतं. आपणही ती लावलेली नाही. नक्कीच कुणीतरी मुद्दाम हे केलं आहे. हे नक्कीच काका काकूंचंच काम असणार आहे. पण हे काम कुठल्या तरी सरकारी माणसाच्या सहभागाशिवाय होऊ शकत नाही. म्हणजेच आपली जमीन वाटून घेण्याचा कट ते रचत आहेत. तेवढ्यात दूरवरून धर्मपाल येताना दिसला. त्याच्यासोबत विमला आणि त्यांचा मुलगा रमणही होता. तिघांच्याही चेहऱ्यावर विचित्र हसू होतं. अरे मुलींनो, एवढं घाबरलात का? आम्ही तर फक्त तुमची मदत करायला आलो आहोत. आई वडील गेल्यानंतर या जमिनीची योग्य देखभाल होणं गरजेचं आहे. तुमच्याकडून एकट्याने ते होणार नाही. काका, आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही. आणि ही जमीन आमच्या आई वडिलांची शेवटची निशाणी आहे. ती आम्ही कुणाच्याही हवाली करणार नाही. अगं मुलींनो, असं कसं नाही देणार? ही जमीन तुमची आणि आमची आहे. रमणच्या आजोबांनी त्यांच्या दोन्ही मुलांना समान वाटा देऊन दिली होती. पण कदाचित तुमचे वडील शेवटच्या काळात हे तुम्हाला सांगायला विसरले असतील. इतकी वर्ष आपण एकत्र खाल्लं पिल्लं आहे. आम्ही तर तुमचंच भलं पाहतो आहोत. मग हा वैरभाव कशाला? काकू, वैरभाव तेव्हा सुरू झाला जेव्हा तुम्ही आम्हाला एकटं समजून आमच्या जमिनीवर डोळा ठेवला. आणि हे वैर तुम्ही आमच्याशीच काढत आहात. मीना, एवढ्या मोठ्याने का बोलतेस? लहान आहेस ना, तसं वाग. मोठ्यांच्या मध्ये बोलू नकोस, समजलं का तुला? अहो काकू, मोठे कसले? ज्यांची विचारधारा लहान असते ते वयाने मोठे असले तरी ते आदरास पात्र नसतात. मीना, शांत बस. तू काहीही बोलू नकोस. आणि हो काका काकू, लक्षात ठेवा, आता जर तुम्ही आमच्या शेताजवळही आलात तर ते बरं होणार नाही. आम्ही कमकुवत दिसतो पण घाबरत नाही. धर्मपाल सगळ्यांना थांबवत म्हणाला. ठीक आहे मुलींनो, आम्ही आता काहीही बोलणार नाही. पण कायदा आपलं काम करेल. जेव्हा जमिनीचे सरकारी कागद येतील तेव्हा बघाच. तुमच्या नावावर जर जमीन नसेल तर आपोआपच समजेल की जमीन नेमकी कुणाची आहे. हे बोलून ते तिघेही तिथून निघून गेले. लता आणि मीना काही क्षण स्तब्ध उभ्या राहिल्या. दीदी, ते खरंच कागद बदलवू शकतात का? हो मीना, ते काहीही करू शकतात. मीना, लोभ माणसाला आंधळा करतो. म्हणूनच आपण कुणावरही सहज विश्वास ठेवू नये. आता आपल्याला फार सावध राहावं लागेल. त्याच दुपारी दोघी बहिणी सरपंचाकडे गेल्या.
चौपालीवर गावकरी जमले होते आणि तिथे धर्मपाल आधीच बसलेला होता. सरपंचजी, आम्ही तुमच्याकडे न्याय मागायला आलो आहोत. आमचे काका काकू आमची जमीन हडप करायचा प्रयत्न करत आहेत. कदाचित पटवारीशी संगनमत करून खोटे कागद तयार करत असावेत. आम्ही अनाथ आहोत याचा अर्थ आम्ही असहाय्य आहोत असं नाही. आमच्या आईवडिलांची जमीन आम्ही कोणत्याही परिस्थितीत देणार नाही. कृपया आमची मदत करा. धर्मपालजी, जर हे खरं असेल तर हे गावाच्या मर्यादेला धरून नाही, नात्याच्या नावाखाली फसवणूक इथे चालणार नाही. नाही सरपंचजी, या मुली आमची बदनामी करत आहेत. आम्ही तर फक्त जमिनीची काळजी करत आहोत. या दोन्ही मुलींना जमिनीबद्दल काय कळतं? या जमिनीविषयी तर माझा भाऊ आणि मीच सगळं जाणत होतो. माझा भाऊ आता या जगात नाही, त्यामुळे आता सगळं पाहणं माझंच कर्तव्य आहे. मग सरपंचांनी ठरवले की दुसऱ्या दिवशी या गोष्टीचा निकाल दिला जाईल. हे ऐकून दोन्ही बहिणींच्या डोळ्यात पहिल्यांदाच आशेची चमक दिसून आली. त्याच रात्री झोपडीत दोघी बहिणी पुन्हा एकमेकींशी बोलत बसल्या. मग दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. आपण या मुलींना लहानपणापासून पाहिलं आहे. या कधी खोटं बोलू शकत नाहीत. धर्मपाल तोंडात राम पण पोटात सुरा ठेवणारा माणूस आहे आणि तो कोणत्या प्रवृत्तीचा आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे. सरपंचांनी ही बाब दुसऱ्या दिवशी पंचायत समोर सविस्तर मांडण्याचे सांगितलं आणि निकालही दुसऱ्या दिवशी देऊ असं स्पष्ट केलं. दीदी, उद्या गावकरी आपली बाजू घेतील का? मीना, पाहूया काय होतं. पण मला आता कुणावरच विश्वास उरलेला नाही. आई बाबा गेल्यानंतर कुणी खरंच आपली मदत केली का? आपल्याला फक्त देवावरच विश्वास ठेवावा लागेल. आई बाबा आता आपल्यात नाहीत, पण त्यांचा आशीर्वाद नक्कीच आपल्या पाठीशी आहे. बघ दीदी, आपल्यासोबत काहीही वाईट होणार नाही. रात्र अधिकच गडद झाली होती. दूर कुठेतरी घुबडाचा आवाज घुमला. हवेत जणू सुस्काऱ्यांची कंपन होती आणि त्या सुस्काऱ्यात मीनाच्याही रडण्याचा सूर मिसळलेला होता. काळजीपोटी दोघींनाही झोप लागत नव्हती. दीदी, अजूनही विश्वास बसत नाही ना की आपण आता खरंच एकटे आहोत. कधी कधी वाटतं बाबा अचानक येतील आणि मला मिठीत घेतील. हो मीना, मलाही त्यांची उणीव सतत जाणवते. पण तू काळजी करू नकोस, मी आहे ना. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला कशाचीही कमतरता भासू देणार नाही. पण दीदी, आई बाबा गेल्यावर सगळे म्हणाले होते आम्ही आहोत तुमच्यासोबत. पण हळूहळू सगळेच दूर होत गेले. काका काकू तर जणू फक्त आपल्या वाट्याच्या जमिनीसाठीच जवळ आले होते. ज्योतीच्या डोळ्यात पाणी होतं, पण तिने ते लपवलं. बहिणीसमोर तिला कमकुवत पडायचं नव्हतं. हो मीना, ही दुनिया फारच चलाख आहे. आता नाती रक्ताने नाही तर पैशाने जोडली जातात. पण आपणही आता गप्प बसायचं नाही. आपल्या हक्कासाठी लढावं लागलं तरी नक्की लढू. आपण हार मानायची नाही. सकाळ होताच गावात एक अफवा पसरली. धर्मपाल पंचायतमार्फत जमीन आपल्या नावावर करून घेण्याची तयारी करत आहे. गावाच्या गल्ल्यात कुजबूज सुरू झाली. अरे, ऐकलंस का? धर्मपालने तर कमालच केली. स्वतःच्या भावाच्या मुलींना बेघर करायचं ठरवलंय म्हणे. हे कसलं नातं रे? आणि काका म्हणवतो स्वतःला. स्वतःच्या पुतण्यांना बेघर करण्या इतपत तो खाली उतरला आहे. ही कुजबूज लताच्या कानावर पडताच ती मीनाला सोबत घेऊन थेट सरपंचांच्या घरी पोहोचली. सरपंचजी, आम्हाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा होती. माझ्या आई वडिलांच्या जमिनीवर माझे काका जबरदस्तीने हक्क सांगत आहेत आणि तुम्ही सगळे त्यांना साथ देत आहात. मला तुमच्याकडून असं वागणं अपेक्षित नव्हतं. आम्ही कुणी अबला नारी नाही. आम्ही असं गप्प बसणार नाही.
सरपंचजी, कोणीही येऊन आमची जमीन सहजपणे बळकावू शकतो का? थोड्याच वेळात धर्मपाल, विमला आणि रमणही तिथे आले आणि नाटक सुरू केलं. सरपंचजी, आम्ही तर फक्त या मुलींचं भलं पाहतो आहोत. भावाच्या मृत्यूनंतर आम्हीच यांना वाढवलं आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि आता मुली मोठ्या झाल्यावर आम्हालाच बदनाम करत आहेत. सांगा, ही कसली माणुसकी आहे? लता मुली, तुझे काका जे बोलत आहे ते काही अंशी बरोबर आहे. शेवटी तुम्ही सगळे एकाच कुटुंबाचे भाग आहात. कुटुंबात असे वाद कशाला? शिवाय सरकारी कागदपत्रांनुसार या जमिनीत त्यांचाही हक्क आहे. असं कसं सरपंचजी? आमची अडचण पाहून हे लोक आमचा फायदा घ्यायला आले आहेत. हे कुटुंब नाही, हे फक्त जमिनीच्या लालसेपोटी कुटुंब असल्याचं नाटक करत आहेत. हे बोलणं सुरू असतानाच तेवढ्यात पटवारीही तिथे येऊन पोचला. सरपंचजी, हरिश्चंद्राची जमीन कायदेशीरदृष्ट्या फक्त त्यांची नाही, त्यात त्यांचे भाऊ धर्मपाल यांचाही हिस्सा आहे. अहो, असं कसं? तुम्ही फक्त कागदपत्रांवर बोलत आहात, पण आमच्या जमिनीत काकांचा हक्क आहे याचा ठोस पुरावा काय? हो ज्योती मुली, तुझं म्हणणं योग्य आहे. तुम्ही काही पक्के पुरावे सादर करा, त्यानंतरच मी पंचायत बोलावून योग्य निर्णय घेऊ शकेन. सरपंचाच्या तोंडून हे ऐकताच धर्मपाल, विमला आणि रमण थोडेसे हताश दिसू लागले आणि तिघेही तिथून निघून गेले. अरे पटवारी, तू कसली वाट पाहतोयस? त्यांच्या मागे तुला जायचं नाही का? आणि किती पैसे तुला माझ्या काकांनी खाऊ घातले आहेत? लताचा हा टोमणा ऐकताच पटवारी लाजेने मान खाली घालून तिथून निघून गेला. लता मुली, मला चुकीचं समजू नकोस. माझ्या डोळ्यांसमोर जे आणलं गेलं तेच मी खरं मानलं, पण यावेळी मी नीट चौकशी करूनच निष्कर्ष काढेन. पुढे मी धर्मपालच्या बोलण्यात येणार नाही. जर ते लोक तुमच्या मजबुरीचा फायदा घेत असतील तर मी तुम्हाला न्याय देईन आणि त्यांना योग्य ती शिक्षा होईल. सरपंचाच्या तोंडून हे शब्द ऐकून दोघींना थोडा दिलासा मिळाला, पण थोडी शंका, थोडी आशाही. त्या दोघी जड मनाने पण किंचित आशेने घरी परतल्या. रात्री पुन्हा दोघी बहिणी चार पायीवर बसून बोलू लागल्या. दीदी, तुला काय वाटतं? आपली जमीन आपल्या हातात राहील की आपल्या कपटी काका काकूंनाच मिळेल? मीना, माझ्याही मनात तोच प्रश्न आहे. त्यांचा काही भरोसा नाही. ते इतके लालची आहेत की आपल्याशी काहीही करू शकतात. आई बाबा गेल्यापासून त्यांनी आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली आहे. अशा चिंतेत दोघी बहिणींनी कशी बशी रात्र काढली. गावाच्या हवेत हलकीशी सरसर सुरू होती. आकाशात ढग दाटले होते, पण पावसाचं काहीच चिन्ह नव्हतं. मात्र लता आणि मीनाच्या मनात मात्र बरंच काही उसळत होतं. जणू आता कुठेतरी वादळ उठलं होतं. घराचं अंगण ओस पडलेलं होतं आणि दोघी बहिणींच्या चेहऱ्यावर काळजीच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. दीदी, आज शेतावर जाऊया का? मागच्या वेळी लावलेल्या भाज्या अजून उरल्या असतील ना? कुठल्या जनावरांनी नुकसान तर केलं नसेल ना? कधी कधी कुणाची गाय किंवा बकरी येते आणि सगळं उद्ध्वस्त करून जाते. हो मीना, चल, शेत पाहिलं की मन हलकं होतं. आणि उरलेल्या भाज्या विकायच्या लायक झाल्या आहेत की नाही तेही पाहू. पण मला एका गोष्टीची जास्त काळजी वाटते. गाय बकरीचं तर काही सांगता येत नाही, पण एखाद्या माणसाने आपल्या शेताचं नुकसान केलं नसेल ना, एवढीच भीती आहे. तसंही आपलेच लोक आपल्या जमिनीवर वाईट नजर ठेवून आहेत. दोघी बहिणी शेताकडे निघाल्या. वाटेत झाडांची सावली होती आणि पक्ष्यांची किलबिल सुरू होती. शेताजवळ पोहोचताच मीनाला दूरवर कुणाची तरी सावली दिसली. दीदी, ते बघ, तू रमणच आहे ना? रमण थेट त्यांच्यासमोर उभा राहिला. डोळ्यात राग, चेहऱ्यावर अहंकार.
त्याने दोघींचा रस्ता अडवून बोलायला सुरुवात केली. अगं, तुम्हा दोघींना खूपच माज आलाय. आधी आपण सगळे एकत्र राहत होतो तेव्हा तुम्ही फारच निरागस असल्याचं नाटक करत होतात आणि तोंडही उघडत नव्हत्या. आणि आता काय, जणू गावाच्या मालकीनच बनले आहेत. रमण भाऊ, आम्ही कुणाचं काहीच हिरावून घेतलेलं नाही. जे आमचं हक्काचं होतं तेवढंच घेतलं आहे. आजही आम्ही कुणाशी वैर ठेवत नाही आणि आधीही कुणाकडून उपकार घेतले नव्हते. अगं, तुम्हाला काय वाटतं एवढ्या सहज सगळं मिळवून घ्याल? ही सगळी जमीन माझ्या बाबांची आहे. आधी तर तुम्हाला प्रेमाने आमच्यासोबत राहायला बोलत होतो, पण आता बघ, एक एक गोष्ट तुमच्याकडून कसं काढून घेईन, असा धडा शिकवीन की तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. रमणच्या धमकीने मीना थोडी घाबरली. भीत ती लताला म्हणाली, दीदी, याने पुन्हा आपल्याला धमकी दिली. तू काहीतरी बोल ना. असं कसं हा आपल्याकडचं सगळं काढून घेईल? खूप झालं मीना, याच्याशी भांडण करण्याची गरज नाही. मीही पाहते आपल्याकडचं काय आणि कोण काढून घेतं ते. आणि हो रमण, इथून निघून जा, नाहीतर आम्ही पंचायतीसमोर सांगू की तू आम्हाला एकटं पाहून धमकावत होतास. हो, जात आहे, पण लक्षात ठेव लता, तू फारच वर उडतीयस. जपून राहा, केव्हा खाली पडशील कळणारही नाही. असं म्हणत रमण दोघींना धमकावून तिथून निघून गेला. रमणच्या धमकीच्या शब्दांनी दोघी बहिणी काहीशा खचल्या. लता, जी आपल्या बहिणीसमोर धैर्याने उभी होती, पण तिच्या मनातही भीती होती. रमणच्या धमकीच्या शब्दांनी ती आतून अस्वस्थ झाली होती. काही वेळाने दोघी बहिणी घरी परतल्या. घरात परतल्यानंतरही दोघींच्या मनात काळजी घर करून बसली होती. रोजच्या धमक्या आणि कटस कारस्थानांनी त्यांच्या आयुष्यात दुःख आणि चिंता वाढवत चालली होती. दीदी, हे लोक आपल्या मागे का लागले आहेत? आपण कुणाचं काय बिघडवलं आहे? काकांकडे तर सगळं काही आहे. ते आपल्यापेक्षा कितीतरी सुखात जगत आहेत. तरीही ते आपली जमीन बळकावायचा प्रयत्न का करत आहेत? माणसाचा लोभ कधी संपत नाही मीना. माणसाकडे सगळं काही असलं तरी अधिक मिळवण्याच्या हव्यासात तो कधी दुसऱ्यांचं नुकसान करतो तर कधी स्वतःच्याच माणसांचं. आपण त्यांच्या विरोधात फार मोठं पाऊलही उचलू शकत नाही, पण त्यांच्या कर्माचं फळ देव नक्की त्यांना देईल. मग असेच काही दिवस निघून गेले. एके दिवशी अचानक धर्मपालच्या तांदळाच्या गिरणीत कुठल्या तरी कारणाने आग लागली. ही बातमी कळताच धर्मपाल आणि त्याचा मुलगा धावतच तिथे पोहोचले. गिरणीबाहेर गावकऱ्यांची गर्दी जमली होती, मात्र गावकऱ्यांनी आधीच आग विझवलेली होती. धर्मपाल आणि त्याच्या मुलाला पाहताच गावकरी कुजबुजू लागले. अरे, ही आग सहज लागलेली नाही. ही धर्मपाल आणि त्याच्या कुटुंबाने केलेल्या वाईट कर्माचं फळ आहे. हो भाऊ, तू अगदी खरं बोलतोस. त्या बिचाऱ्या अनाथ मुलींना यांनी फार छळलं होतं. आता बघा त्यांच्याबरोबर काय घडलं. देवाच्या घरात उशीर होतो पण अन्याय होत नाही. गावकऱ्यांच्या या बोलण्याने धर्मपाल आणि त्याचा मुलगा अधिकच चिंतेत पडले. लता आणि मीनाशी त्यांनी केलेल्या वागणुकीचा विचार करत धर्मपालच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली. तेवढ्यात शेजारच्या गावातील एक जमीनदार तिथे आला, जो धर्मपाल सोबत तांदळाच्या गिरणीचा व्यवसाय करत होता. अरे ओ धर्मपाल, गिरणीत तर आग लागली आहे. माझे सगळे पैसे तर बुडाले. तुझ्या भरोशावर मी तुझ्या जमिनीत गिरणी उघडून व्यापार केला होता. आता झालेल्या नुकसानीची भरपाई तुलाच करावी लागेल. सेठजी, हा अपघात कसा आणि का झाला हे मलाही कळत नाही, पण तुम्ही काळजी करू नका. मी काहीतरी मार्ग नक्की काढेन. मला फक्त थोडीशी मुदत द्या. अरे मुदत? तुझ्यासोबत व्यापार केला हीच तुझ्यासाठी मोठी मदत होती. आणि आता मी तुझ्यासाठी काहीच करणार नाही. माझे पैसे परत दे.
आणि मग तू तुझ्या वाटेने आणि मी माझ्या वाटेने. सेठजी, असं करू नका. या संकटाच्या वेळी तुम्ही माझ्यापासून तोंड फिरवू नका. अरे, मला काहीही ऐकायचं नाही. मला फक्त माझे पैसे हवेत. मी तुमच्यावर आधीच खूप उपकार केले आहेत. तुमच्यासारख्या लोकांसोबत व्यापार केला, हीच तुमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. तुम्ही काहीही करा, पण माझे पैसे मला परत करा. ठीक आहे सेठजी, मग तुम्ही माझी ही जमीनच घ्या. या जमिनीतून तुमचं थोडं कर्ज तरी फिटेल ना. जमलं तर मी उद्याच जमिनीची कागदपत्र तुमच्याकडे पाठवतो. उरलेले पैसे मी देणार नाही, कारण या तांदळाच्या गिरणीत तुम्हीही भागीदार होतात आणि माझ्यापेक्षा जास्त नफा तुम्हीच कमावला आहे. मग संपूर्ण नुकसान मी एकटाच का सहन करू? असं आहे का? बरं, म्हणजे तू माझ्याशीच वैर घेतोयस. ठीक आहे, पाहतो मी तुला. सध्या तरी तुझ्या या जमिनीची कागदपत्र मला पाठव. उरलेले पैसे मी नंतर वसूल करीन. जमीनदाराचे हे शब्द ऐकताच धर्मपाल आणि त्याचा मुलगा हताश आणि रागाच्या भरात तिथून घरी निघून गेले. घरी पोचल्यावर धर्मपालने आज घडलेल्या दुर्दैवी घटनेची सर्व माहिती आपल्या बायकोला सांगितली. अगं भाग्यवान, आपल्या आयुष्यात हे काय घडलं? क्षणात आपण सर्व उद्ध्वस्त झालो. सगळा व्यवसाय, जमीन सगळं हातातून निघून गेले. आता फक्त हे घरच उरलं आहे. मला वाटतं हे सगळं देवाने आपल्या वाईट कर्माचं फळ दिलं आहे. अहो, असं बोलू नका. तुम्ही खचून जाऊ नका. काही ना काही मार्ग नक्कीच निघेल. आपण इतक्या सहज कसे उद्ध्वस्त झालो? आणि हो, तुम्ही तर त्या दुसऱ्या गावाच्या जमीनदारासोबत व्यवहार करत होतात ना. त्यांच्याकडे मदत मागा. तो नक्कीच काहीतरी मदत करेल. मदत? तो माणूस मदत करेल? मदत तर सोडच, त्याने तर आपल्या तांदळाच्या गिरणीची जमीन सुद्धा बळकावली आहे. तुम्ही असं काय बोलताय? मग कुणाकडूनही मदत मिळाली नाही तर या संकटाच्या वेळी आपण काय करायचं? अगं ते सोड भाग्यवान. जे काही घडलं आहे ते आपल्या वाईट कर्माचंच फळ आहे. तू स्वतः विचार कर. आपण आपल्या दोन्ही भाचींना किती दुःख दिलं आहे आणि त्याच पापाचा फटका आज आपल्याला बसतोय. हो आई, बाबा अगदी बरोबर बोलत आहेत. आपण पाप केलं आहे आणि आता या जगातच त्या पापाचं फळ आपल्याला भोगावं लागेल. पैशांशिवाय आता हे घर कसं चालणार? हो रमण मुला, तू अगदी बरोबर बोलतोस. आता आपण हे घर कसं चालवायचं? गावात आपल्याला मदत करणारं असं कोणीही नाही. लता आणि मीना यांच्यावर आपण केलेल्या अन्यायामुळे गावकरीही आपल्यावर रागावले आहेत. अशा परिस्थितीत आपण तर रस्त्यावर येऊ. हे सगळं बोलताना तिघेही फार उदास होतात आणि त्याच उदास वातावरणात विमला अचानक बोलते. अहो, माझ्या मनात एक विचार आला आहे. आपण ज्योती आणि मीना यांच्याकडे जाऊ, त्यांच्याकडून मदत मागूया आणि त्यांच्या समोर हात जोडून मनापासून माफीही मागूया. मदत? त्यांच्याकडून मदत? त्या आपली कशी मदत करतील? त्यांच्याजवळ स्वतःसाठी सुद्धा काही नाही आणि आपण त्यांना दिलेल्या दुःखानंतर त्या आपली मदत करतील असं वाटतं का तुला? अगं, तू काय बोलतेस? वेडी झालीस का? आपण त्यांना किती त्रास दिला आहे. आता कोणत्या तोंडाने मी त्यांच्या समोर मदत मागायला जाऊ? आणि त्या स्वतःच किती अडचणीत जगत आहेत. त्या आपली काय मदत करतील? अहो, तुम्ही सगळे थोडी शांत व्हा. आपण आधी त्यांच्यासमोर मनापासून हात जोडून माफी मागू आणि त्यानंतर त्यांच्या जमिनीवर शेती करण्याची आपण त्यांची परवानगी मागू. शेतीतून जो काही नफा मिळेल त्यातील अर्धा हिस्सा त्यांना देऊ. आपलाही कसा बसा संसार चालेल. आणि हो, यावेळी मी लालसेपोटी बोलत नाही आहे. परिस्थितीच इतकी वाईट आहे म्हणून हा विचार मांडते आहे. अगं भाग्यवान, तुझं म्हणणं योग्यच आहे. आपली मदत करायला कोणीही पुढे येणार नाही आणि आपल्याला दुसरं काही कामही येत नाही. मला फक्त थोडीफार शेती करता येते आणि जर त्यांनी मदतीसाठी होकार दिला तर रमणही माझ्यासोबत शेतीत हातभार लावेल. हो पिताजी, मी नक्कीच मदत करेन.
चला तर मग आपण त्यांच्याशी बोलायला जाऊया. त्यांनी मदत केली नाही तरी किमान माफी तरी स्वीकारतील अशी तरी अपेक्षा ठेवू शकतो. हे बोलून तिघेही लता आणि मीना यांच्या घरी पोहोचतात. काका काकू, तुम्ही इथे कशासाठी आलात? लता मुली, आमच्या तांदळाच्या गिरणीला आग लागली आहे. आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहोत. हो काका, मला तुमच्याबद्दल कळलं आहे आणि मला त्याचं वाईटही वाटतं. पण तुम्ही आमच्याकडे का आलात? तुम्हाला असं वाटतं का की ती आग आम्हीच लावली? नाही मुली, आम्हाला आमची चुकीची जाणीव झाली आहे. आम्ही तुमच्याकडे माफी मागायला आणि मदतीची आशा घेऊन आलो आहोत. मदत? कसली मदत काकू? आम्ही तर स्वतःच कसाबसा संसार चालवतोय आणि तुम्ही कोणत्या अधिकाराने आमच्याकडे मदत मागत आहात? आम्ही तरी तुमचं कोण लागतो? तेव्हा विमलाने रडवेल्या स्वरात लता आणि मीना यांना सगळी हकीकत सांगितली. हे सगळं सांगताना धर्मपाल आणि रमण यांनी मान खाली घातली होती. विमलाची गोष्ट ऐकून मीना म्हणाली, आम्ही तुमची मदत नक्की करू काकू. जे झालं ते झालं. शेवटी तुम्ही आमचे काका काकूच आहात. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तू काय बोलतेस मीना? वेडी झालीस का? या लोकांनी आपल्याला किती दुःख दिलं आहे ते विसरलीस का तू? आपल्या वाईट काळात हे लोक कुठे होते? मग आता आपण यांची मदत का करायची? असं बोलू नकोस दीदी. आज आई बाबा असते तर त्यांनीही या संकटात त्यांची मदत केलीच असती. आणि आई बाबा नेहमी म्हणायचे, क्षमाशीलता हीच सर्वात मोठी जिंक असते आणि जो माफ करतो तोच खरा विजेता असतो. तरीही मीना, या लोकांची कृत्ये मी सहज विसरणार नाही. त्यांच्यामुळे जे काही भोगावं लागलं ते माझ्या मनातून पुसलं गेलेलं नाही. म्हणूनच मी त्यांना मदत करायला तयार नाही. दीदी, तुला माझी शपथ आहे. कृपया त्यांची मदत कर. आणि तसंही जर आपण त्यांना आपल्या जमिनीवर शेती करू दिली तर त्याचा आपल्यालाही मोठा फायदा होईल. पुढे आपण सगळे हसत खेळत एकत्र राहू शकू. कृपया करून दीदी त्यांची मदत कर. मला आई बाबांची खूप उणीव भासते. हे लोक आपल्या सोबत असतील तर मला थोडं बरं वाटेल. मीनाचे निरागस शब्द आणि तिचा भोळा चेहरा पाहून लता शेवटी तिच्यासाठी मऊ होते आणि मदतीसाठी तयार होते. ते पाहून धर्मपाल, विमला आणि रमण तिघेही दोन्ही बहिणींसमोर हात जोडून मनापासून माफी मागतात. ते वचन देतात की यापुढे कधीही लता आणि मीना यांच्याविषयी वाईट विचार करणार नाहीत. आणि मग सगळे मिळून आनंदाने एकत्र राहायला लागतात. मित्रांनो, या कथेची खरी शिकवण अशी आहे की सत्य आणि मेहनत यांचा मार्ग कधीच चुकीचा नसतो. जो माणूस संयमाने आणि प्रामाणिकपणे जगतो त्याच्या पाठीशी देव स्वतः उभा राहतो. पण जो लालसा, मत्सर आणि खोटेपणाचा मार्ग स्वीकारतो तो एक दिवस सर्वस्व गमावतो. म्हणूनच लालसेपेक्षा समाधान मोठं आणि संपत्तीपेक्षा चारित्र्य श्रेष्ठ असतं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि हो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.